पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची नापाक कारवाई सुरूच आहे। कुपवाडा आणि पूंछमध्ये शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडनं उल्लंघन करण्यात आलंय। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही पाकिस्ताननं आपली नापाक वृत्ती सोडलेली दिसत नाही। काल रात्री पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरती विनाकारण गोळीबार केला। भारतीय जवानांनी जलद गतीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देत हा प्रयत्न निष्फळ ठरवला। सध्या सीमा रेषेवरती तणावाचं वातावरण असून भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावरती स्वाक्षरी होणार आहे। फ्रान्ससोबतच्या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे। या नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या 62 होईल। INS विक्रांतवरती तैनात करण्यासाठी 26 राफेल विमानांची गरज होती आणि 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार होणार आहे भारत आणि फ्रान्समध्ये। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला चीननं पाठिंबा दिलाय। पाकिस्तानच्या बाजूनेही या मुद्द्यावरती सातत्यानं युक्तिवाद केले जात आहेत। पाकिस्तानच्या बाजूने या मुद्द्यावरती चीनकडनं युक्तिवाद होत आहेत। याची चौकशी भारत पाकिस्ताननं नाही तर एका आंतरराष्ट्रीय समितीनं तृतीय पक्ष म्हणून करावी अशी त्यांची मागणी आहे। तर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला। या प्रकरणात आता चीननं पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळलाय।